तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक फिरण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर तिकडे गोवा हायवेवर वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आपण हे दृश्य बघतोय, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची इतकी मोठी वाहतूक कोंडी आहे की वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत। तर या संदर्भात अधिक अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझिम, किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि कसे प्रयत्न सुरू आहेत वाहतूक पोलिसांकडून? माधवी, विकेंडला लागून जर एखादी सुट्टी आली की नेहमीच पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती त्याचा परिणाम आपल्याला जाणवत असतो। मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गावाकडे असेल किंवा पर्यटन स्थळी जायला निघतात आणि त्याच्यामुळे परिणामी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा बोरघाट जो आहे तो यावेळी अशा प्रकारे मंदावलेला असतो। आज सुद्धा तेच चित्र आहे। किमान 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहतायत। सुदैवाची बाब इतकीच आहे की धीम्या गतीनं का होईना ही वाहतूक जी आहे ती पुढे सरकते। आता महामार्ग पोलीस या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं विशेष ब्लॉक या ठिकाणी घेण्याच्या तयारीत आहेत आणि विशेष ब्लॉक घेऊन दोन्ही बाजूनं जी आहे ती वाहतूक पुण्याच्या दिशेनं सोडून नक्कीच सलगच्या सुट्ट्यांमुळे आता पुन्हा एकदा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नाझिम, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।